साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची तू माऊली. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना आमचा या ठिकाणी प्रहार आणि शेतकरी संघटनेचा प्रथम नमस्कार. आज महाराष्ट्राचं म्हणण्यापेक्षा या जगाचं माऊली ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांच्या पैसखाम नेवासा येथे संत माऊलींच्या मंदिरात आपण या ठिकाणी आलो आहोत. दिल्ली येथे मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष एकत्रित हे आंदोलन या ठिकाणी होत आहे. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नामदार बच्चू कडू साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. जे कोणी मित्र या ठिकाणी हा फेसबुक लाईव्ह किंवा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना विनंती आहे माझी की आज आम्ही आमच्या शेतमालाला आपल्या शेतमालाला हमी भाव नाही म्हणून आज आपण या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात या ठिकाणी जे आपण शेतामध्ये जे अन्न पिकवतो जे पिकं घेतो संत ज्ञानेश्वरांच्या चरणी पैसखांबाच्या चरणी आम्ही या ठिकाणी जे पिकाला भाव नाही अशी सर्व पिकं दूध असेल कांदा असेल ऊस असेल किंवा इतर अन्नधान्य असेल सगळ्यांच्याच बाबतीत आणि महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी. MSP लागू करावा पण तो पण त्याला कायदेशीर दर्जा देऊनच लागू करावा. म्हणून आज आम्ही या झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागा करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरात या ठिकाणी आमचा आणलेला शेतमाल या ठिकाणी आम्ही वाढला. आम्ही हा बुजलेला शेतमाल आम्ही आमच्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन जाणार आहोत पण तो संत ज्ञानेश्वरांच्या नेवासे येथून हा शेतमाल आम्ही रामाचं गाव श्रीरामपूर या ठिकाणी असणाऱ्या राम मंदिरामध्ये जाऊन आम्ही हा शेतमाल त्या ठिकाणी रामाच्या चरणी अर्पण करणार आहोत. प्रभू रामचंद्रांच्या चरणी आम्ही अर्पण करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही प्रभू रामचंद्राच्या चरणी एक प्रार्थना करणार आहोत की हे प्रभू रामचंद्रा आमचा जो शेतमाल आहे त्या केंद्र शासनाला पण थोडीशी जाग येऊ दे. त्या केंद्र शासनाने सगळ्या गोष्टी केल्या या केंद्र सरकारने सगळ्या गोष्टी केल्या परंतु या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव द्यायचं हे केंद्र सरकार विसरू नये. MSP असेल स्वामीनाथन आयोग असेल संपूर्ण कर्जमाफी असेल अशा विविध सगळ्या मागण्या आमच्या त्या ठिकाणी मंजूर होण्यासाठी केंद्राला सद्बुद्धी एवढी प्रार्थना या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि पुढील मार्गिकेचं या ठिकाणी आमचं या ठिकाणी सुरुवात झाली आहे. यानंतर शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळे या ठिकाणी आपल्या सर्व शेतकऱ्यांना या लाईव्हच्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो. देशामध्ये सध्या जो कोणता समाज दुःखी असेल तर तो फक्त शेतकरी समाज दुःखी आहे आणि सातत्याने गेल्या 70 वर्षापासून त्याच्या शेतमालाला भाव नाही त्याला कोणताही आधार नाही आणि त्याची जी भोरपट व्हायला लागलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागलेल्या आहे त्याला आता कंटाळून आम्ही लोकांनी आज असं ठरवलं आहे की माऊलीच्या चरणी आपण आज यायचं
जो काही शेतमाल आपण पिकवतो, जे काही कष्ट आपण घेतो, त्याला आमचा हमीभाव, आम्हाला हक्काचे पैसे आम्हाला मिळू देत आणि तशी सद्बुद्धी या राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला मिळू देत म्हणून आजचा आम्ही हा जागर चालू केलेला आहे. आम्ही आज इथून माऊलीच्या दर्शन घेऊन त्यांच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन आम्ही आता श्रीरामपूरला श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होणार आहे. या देशामध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलं आणि एवढं करून जर शेतकऱ्याला त्याचा न्याय मिळणार नसेल तर आम्ही त्यांना विनंती करायला चाललोय, प्रभू आता तुम्ही ज्या लोकांना बुद्धी द्या की ज्या लोकांनी हा सगळा सोहळा तुमचा केलेला आहे त्यांना फक्त एकच आशीर्वाद द्या की शेतकऱ्यांना त्याचा हमी भाव मिळावा, त्याच्या हक्काचे पैसे मिळावे, त्याला सुखी करावं, त्याचं कर्जमुक्त व्हावं. आणि जो आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्याच्या माध्यमातून स्वामीनाथन आयोगाचं शिफारशी लागू कराव्या अशा स्वरूपाची त्यांना सद्बुद्धी द्यावं आणि याच्यासाठी म्हणून आजचा हा सगळा व्यवहार आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो की आपण आपापल्या तालुक्यामध्ये अशा स्वरूपाचा जागर करा की जेणेकरून केंद्र शासन जागा होईल आणि आपल्याला न्याय मिळेल. धन्यवाद. आप्पा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आगम 2 किलोमीटर ज्यादा होइले कुछ करिए नस नस मेरी खोले कुछ करिए बस बस बड़ा हो गए अब कुछ करिए कोई तो चल सिद्ध पड़िए तू बेतरिए या मरिए कोई तो चल सिद्ध पड़िए तू बेतरिए या मरिए पतंगों में भिड़ती उमंगों में खेलों के मेलों में पल खाती रेलों में गन्नों के मीठे में खद्दर में छींटे में ढूंढो तो मिल जाओगे तब ताबो गीतों में रंग है समाज निखरे और खुल के आज बिखरे मन जाए ऐसी होली रग रग मचल के बोली टस है ना मस है जी जिद है तो जिद है जी किसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए हर कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे हो चक दे इंडिया 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 मेरा रंग दे बसंती चोला 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 हो आज रंग दे हो माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला 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 माए रंग दे बसंती चोला
चोले की पूजा। मेरा रंग दे, ओ मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला। मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला। हो आज रंग दे माय रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती। माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी, माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये सहभागी झाले या ठिकाणी संघटनेच्या वतीनं जाहीर करतो आणि तुम्ही आम्हाला न्याय देणार असाल, तुम्ही आम्हाला जर देणार असाल, तुम्ही आम्हाला जर प्रशासनाचा मार्ग शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा कोण म्हणतो देत नाही। सियापती प्रभू रामचंद्र की जय। संत ज्ञानेश्वर मंदिर नेवासे महाराष्ट्राचं नाही तर हे संपूर्ण भारत देशांची माऊली संत ज्ञानेश्वरांच्या पावन भूमीतून नेवासा येथून आम्ही जो पिकवलेला शेतमाल आहे, दूध असेल किंवा इतर जो काय अन्नधान्य भाजीपाला आणि जो काय पिकवलेला शेतमाल आहे त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरामध्ये पूजा करू। आज शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष एकत्रित 500 ट्रॅक्टर ट्रॉली रॅलीचं नियोजन झालं होतं, पण 500 पेक्षा जास्त अधिक ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन भव्य शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा मोर्चा घेऊन प्रभू रामचंद्राच्या श्रीरामपूर या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत। प्रभू रामचंद्राला या ठिकाणी आम्ही जो पिकवलेला शेतमाल आहे तो त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण केलेला आहे। उद्देश एकच आहे, प्रामाणिक उद्देश। केंद्र सरकार झोपी गेलंय, हे रामचंद्रा, हे प्रभू रामचंद्रा, या झोपी गेलेल्या केंद्र सरकारला MSP कायदा लागू करण्याची, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या संस्कृती दे, तसेच देशातील संपूर्ण कर्जमाफी दे, कारण इथून मागे गेलेली आणि जे काही पंजाब प्रांतातील भटिंडा येथील शेतकऱ्याचा 4 दिवसामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला, त्याला गोळी लावली, त्या गोळीला शहीद झाला। त्याच्या आत्म्यासाठी या ठिकाणी शांती मिळते, या ठिकाणी जय रामचंद्र
या पावनभूमीमध्ये श्रीरामाचं जे जन्मस्थान आहे त्या जन्मस्थानाला आम्ही इथं विनंती करायला की देवा या केंद्र शासनाने मंदिर बांधलं खूप चांगला निर्णय झाला, परंतु तो चांगला निर्णय होत असताना रामराज्य कधी रामाच्या राज्यासारखे इथले शेतकरी कसं सुखी होईल या भूमिकेतून सरकारची पाहण्याची दृष्टी नाही आणि त्याच्यामुळं आम्ही इथं विनंती करायला आलेलो आहे की या देशाचे पंतप्रधान जे झोपी गेलेले त्यांना आम्ही जाग करण्यासाठी एक आम्हाला विनंती करायला आलेलो आहे की श्रीरामा या माणसाला सद्बुद्धी दे, या माणसाला या गोरगरीब लोकांचं दुःख पाहू दे, त्याच्या बाबतीत त्यांनी काही चांगले निर्णय घेऊ दे, अशा भूमिकेतनं आम्ही श्रीरामचंद्री विनंती करायला आलेलो आहे. मला खात्री आहे की आज जे सुरू झालेलं श्रीरामपूरच्या माध्यमातून प्रभू रामचंद्री शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या वतीने जी विनंती आणि जी प्रार्थना प्रभू रामचंद्राला करतोय आपण ती निश्चितच प्रभू रामचंद्र जे मोदी साहेबांचे दैवत मानतात ते निश्चितच त्यांना स्फूर्ती देतील आणि या देशामधला शेतकरी सुखी होण्याच्या दृष्टीने MSP सारखा जो कायदेशीर आधार पाहिजे त्याला शेतमालाला त्याच्यासाठीची भूमिका निश्चितच ते घेतील किंवा त्यांना घेण्यासाठी प्रभू रामचंद्र भाग पाडतील असा विश्वास आम्हा सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांना आहे. विषय असा आहे की संघटन कार्यक्रम आंदोलनं ही करण्याचा सगळ्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आणि तो करत असताना गोरगरीब माणूस आज रस्त्यावर आल्यानंतर रस्त्यावर बॅरिकेड्स लावले जातात, खिळे ठोकले जातात, याला त्याचा विषय मानून दिला जात नाही. अशी जर परिस्थिती या देशामध्ये असेल तर कसं रामराज्य येणार? रामराज्य येण्यासाठी आपल्याला रामाच्यासारखी वागणारी माणसं पण तिथं असली पाहिजे, परंतु हृदय जातात आणि ते आणण्यासाठीचा प्रयास म्हणून शेतकरी संघटनेने आज ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे. जनशक्ती पक्षाचे आमचे मित्र अभिजित भाऊ जे सातत्याने आमच्या पाठीराखे किंवा आमच्या पाठीमागे सातत्याने पुढे असतात खंबीरपणे साथ देतात. मला निश्चित खात्री आहे की हा जो अनुभव इथं पेटलेला आहे मला प्रभू रामचंद्र आमची जे गरज आहे महाराष्ट्र नव्हे देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात झालेलं आहे त्याच्याबद्दल माझ्या शंका नाही. एवढं अरे माता की वंदे वंदे शेतकरी कुणीचा शेतकरी कुणीचा अपना भिडो अरे अपना भिडो अरे कोण म्हणते MSP ला कायदेशीर दर्जा का देत नाही? महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची संपूर्ण कृषी कर्जमाफी का करत नाही? म्हणून या ठिकाणी एक सुंदर विचार प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटना आमच्या शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळे, नामदार बच्चूभाऊ कडू, प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनात घेऊन आलो. राष्ट्रपित्यांच्या पायावरती आम्ही त्या ठिकाणी सन्मानाने त्या ठिकाणी दूध ओतलं आहे का तर या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब त्यांनी 2011-12 साली सुद्धा MSP कायदा लागू करण्याची भूमिका घेतली होती. मग आता कुठे गेली ती भूमिका? 2 वेळेस मोदी साहेबांना त्या ठिकाणी कायदा दिसत नाही का? 2 वेळा निवडून आले. हा काय प्रकार आहे? पंजाबमधील शेतकऱ्यांना आम्ही एक प्रकारे पंजाब नाही हरियाणा नाही तर देशातलं संपूर्ण शेतकरी दिल्लीकडे जात आहेत, त्यांच्यावर अमानुष हिंसाचार होत आहे, मारलं जात आहे. एका शहीद 21 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला मारलं गेलं, डोक्यात गोळी घातली. अहो मागच्या वेळेस आंदोलन झाले, 800 शेतकरी मृत्युमुखी पडले. कुठे गेलो? काय झालं? काहीच नाही. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही 2 शेतकरी संघटना प्रहार आणि आमची शेतकरी संघटना कधी पण शेतकरी कधी पण येत. हा वनवा हा काही नेवासा श्रीरामपूर तालुक्याचा आहे, अहमदनगर जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली 500 नाही मित्रांनो, 500चा आकडा क्रॉस झाला. 500-700 ट्रॅक्टर घेऊन आम्ही या ठिकाणी या श्रीरामपूरमध्ये शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रातील देशातील शेतकऱ्यांना अभिवादन करतो, अभिनंदन करतो त्यांचं की
एक विषय त्यांनी घेतलेला आहे की जो भविष्य काळासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे की MSPला कायदेशीर आधार मिळाला पाहिजे. त्या माध्यमातून देशामध्ये एक मोठं आंदोलन होतं आहे. उत्तर भारतातील लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि ती भूमिका अतिशय कायद्याच्या चौकटीतली अशी भूमिका आहे. स्वामीनाथन आयोग ज्यावेळेस 2006 लागू झाला किंवा आणला गेला, त्या स्वामीनाथन आयोगामधल्या या सगळ्या तरतुदी ज्या आहेत ते शेतकरी हिताच्या होत्या, परंतु त्या काळच्या काँग्रेस शासनाने आणि आता इथं बसलेल्या मोदी सरकारने याची पायमल्ली केली. मित्रांनो, दुर्दैवाचं वाटतं राजकारण तुम्ही करा, राजकारण करण्यासाठीच हा देश आहे, लोकशाही त्याच्यासाठीच आहे, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस मोदी साहेब विरोधी पक्षात होते त्यावेळेस त्यांनी भूमिका घेतली की MSPला कायदेशीर अधिकार असला पाहिजे, तुम्हाला यूट्यूबवर या गोष्टी सगळ्या पाहायला मिळतील त्या, परंतु दुर्दैवाने आज स्वतः सत्तेत येऊन 2014ला सक्षामध्ये 8 आत्महत्या का होत आहे हा जाब विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. या सगळ्या विषयाला धरून आज शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करतोय. हे आंदोलन फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे मित्रांनो. या आंदोलनाची इथनं सुरुवात जे काही उत्तर भारतात झालेली आहे तिथपर्यंत याचा धागा जाणार आहे. त्याच्यामुळं आम्ही या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये या अशा प्रकारची आंदोलनं इथून पुढे करणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा दाब मिळत नाही, जोपर्यंत त्यांचा सातबारा कोरा होत नाही, जोपर्यंत स्वामीनाथन आयोग लागू होत नाही, या प्रमुख मागण्यासाठी हे सगळे लोक जातोय. दुधाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न असा झालेला आहे की या राज्यकर्त्यांनी यावेळेस असा नोव्हेंबरमध्ये GR पास केला. त्या GRमध्ये सांगितलं की 5 रुपये तुम्हाला अनुदान आम्ही देऊ, 29 रुपये आणि वरती 5 रुपये असे 34 रुपयाचा भाव फिक्स केला, परंतु आज 2.5 महिने होत आले कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या पदरात अजून पडलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळं मित्रांनो आज आम्ही जे म्हणतो की दुधाचा जो शेतकरी आज वंचित झालेला आहे, त्याच्या गाय वासरून त्याची परिस्थिती आज अशी झालेली की त्याला खायला माग झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्या पाठीराखी त्यांच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. याला मला असं वाटतं की देशातला जो मीडिया आहे त्या मीडियामध्ये जो नॅशनल मीडिया आहे त्याला आपण म्हणतो की त्यांनी आज सगळा मीडिया कव्हर केलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की कोणताही चॅनलवाला ही गोष्ट व्यवस्थितपणे मांडत नाही. जे चॅनल बिकाऊ आहे या देशामध्ये त्या चॅनल बिकाऊ चॅनलवाल्यांनी अशी भूमिका घेतली की देश विकला जाईल, MSP दिली तर देश विकला जाईल. मला त्या सगळ्या चॅनलवाल्यांना विनंती करायची आहे की आमच्याशी फक्त अर्धा तास तुम्ही चर्चा करा आणि मग तुमची भूमिका तुम्ही घ्या, परंतु अशी चुकीची भूमिका घेऊन देशाच्या जनतेला टोकाच्या भूमिकेला तुम्ही घेऊन जाऊ नका. शेतकरी आंदोलन कृपया चिरडू नका. हा विषय प्रत्येक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा आहे, त्याच्या पूर्ण आयुष्याचा आहे, त्याच्या मुलाबाळांच्या त्याच्या संसाराचा आहे. त्याच्यामुळं माझी मीडियाला पण विनंती आहे की जे काही खरं असेल, जे देशात होत आहे ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला खूप धन्यवाद देतो की तुमच्यासारखी लोक आहेत आज की जे चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय पोहोचवत आहेत, गोरगरीब लोकांना याची माहिती देत आहेत. त्याच्यामुळे खास करून तुमचं खूप अभिनंदन. धन्यवाद. शेतकरी एकजुटीचा विजय हो. तुमच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्याची वेळ आली. साहेबांनी ते पण केलं अवमान याचिका. मग तुम्ही कालच्या त्या नागपूरच्या काय शेतकऱ्यांची ही खतखत आज रस्त्यावर आली. शेतकरी आज ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन आला. आमच्या फक्त 2च मागण्या आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आम्ही 2च मागतो. एक, स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला किमान आधारभूत किंमत द्या आणि त्या किमान आधारभूत किमतीला कायदेशीर दर्जा द्या. मशाल श्रीरामपूर मधून महाराष्ट्राच्या वनवा पेटवण्याकरता देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना आमचा आवाज येण्याकरता ही आज ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीचं जे नेतृत्व ऍडव्होकेट अजित काळे औरंगाबाद हायकोर्ट, दुसरे आमचे बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली अभिजितजी पोटे, आमचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलजी अवताडे, तालुका अध्यक्ष युवराजजी जगताप, अशा ज्ञात अज्ञात ज्याच्या मागे खूप खूप शक्ती आहे, ज्यांनी हे सगळं पेललं. इंद्रधनुष्य ही आलेली मायबाप जनता ही आमची सर्वात महत्वाची आहे. भावांनो, आज आम्ही कशा करता आलो? आम्ही 3 गोष्टी करता आलो. कशा करता? दिल्लीचा शेतकरी हा उत्तर प्रदेशचा, हरियाणाचा शेतकरी दिल्लीकडे कूच करतोय, तर त्यांनी काय मागितलं? तो काही अतिरेकी नाही, तो कोणी लुटारू नाही, तो आलाय
आपल्या न्याय व हक्कासाठी आलाय, तर त्यांनी काय मागितलं? त्यांनी मागितलं मिनिमम सपोर्ट प्राइस. मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे काय? आधारभूत किंमत आमच्या मालाची. मग आधारभूत किंमत कोण ठरवतं? तर दिल्लीचं शासन करतं. मग त्याला कायद्याचं स्वरूप का तुम्ही देत नाही? आज हे मिनिमम सपोर्ट प्राइस जर शेतकऱ्यांना मिळाली तर शेतकरी हा त्याच्यानंतर डॉक्टर स्वामीनाथन ज्यांना आता नुकतंच भारतरत्न दिलं गेलं मरणोत्तर, त्या डॉक्टर स्वामीनाथनचा माझ्या मते एक थोडासा अपमान झालाय. त्यांच्या शिफारशी जर या शासनाने, दोन्ही शासनाने, एनडीए आणि युपीएच्या शासनाने 2006 मध्ये ज्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तर शेतकरी विदर्भ आणि मराठवाड्याचा का आत्महत्या करतो याच्याकरता एक सायंटिस्ट, ऍग्रिकल्चर सायंटिस्टला नियुक्त केलं. त्यांनी असं पाहिलं विदर्भातला आणि मराठवाड्याचा शेतकरी ज्यावेळेस आपलं पीक पेरतो, तो धान पेरतो, ऊड, मूग, सोयाबीन जो पेरतो त्याला आसमानी संकटाबरोबर सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. त्याचं पीक जेव्हा ऐन भरात असतं त्यावेळेस वादळी पाऊस किंवा अकाली पाऊस किंवा पाऊसही पडत नाही, त्याला निम्म शिम्म येतं. आणि आल्यानंतर त्याने जी युरियाची गोणी 250 रुपयाची त्या वेळेस होती, तो 500 रुपयाला. त्याच्याकडे सावकार दारात बसलेले असतात आणि त्याचं पीक ज्यावेळेस विकायला निघतो तर सगळी मंडळी कावकाव करत त्याच्या घरी बसलेले असतात. मग त्याने मनसुबे रचलेले असतात की माझ्या हे जर धान्य मी विकलं, मी माझ्या मुलाबाळांचे लग्न करील, मी माझ्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देईल, त्यांचे चांगले कपडे लत्ते करील, माझी जी माय बाप माऊली. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाठिंबा म्हणून अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्रात ट्रॅक्टर ट्रॉली रॅलीचे नियोजन केले. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू साहेबांचे, नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अभिजित ओकोटे, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष तथा वकील ॲडव्होकेट अजितदादा काळे साहेब, ट्रॅक्टर ट्रॉली रॅलीसाठी जमलेले सर्व शेतकरी बांधव, खास करून उपस्थित सकाळपासून कष्ट घेतलेले आमचे पत्रकार भाऊ. मित्रांनो, आपण सांगतोय आपल्या शेतकऱ्यांना इतका प्रतिसाद, असं 500 डॉक्टरची रॅली घेऊन निघाले, त्यांचे आपण द्यावा तेवढे धन्यवाद, त्यांचे आभार मानतो. ॲडव्होकेट अजितदादा काळे, अभिजित बोटे, अनिलराव आवताडे आणि दोन्ही संघटनेचे पदाधिकारी व समोर उपस्थित असलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही. वेळेचं गांभीर्य ठेवून महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी स्वतः डिझेल टाकून, स्वतः खर्च करून एवढे सर्व शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आज या ठिकाणी दिल्लीत जे चालू असलेलं आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी आपण सर्वजणांनी ही आज ट्रॅक्टर रॅली काढलेली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी याबद्दल याची नोंद घ्यावी. आज या ठिकाणी आपल्याला दूध प्रश्न, याचा साखरेचा प्रश्न, त्यानंतर भाजीपाल्याचा प्रश्न, किमान आधारभूत किंमत, सोयाबीनची अवस्था काय झाली, 10 वर्षापूर्वी सोयाबीनची किंमत काय होती, आज काय किंमत आहे. म्हणजे आज अशी परिस्थिती झाली की बापाने खाल्लेलं म्हणजे भाजीपाला त्याच भावात मुलांनी खायचा का, शेतकऱ्यांना राबवून घ्यायचं का, शेतकऱ्यांना काही द्यायचंच नाही का. सकाळी पहाटे उठल्यापासून कोंबडीचे अंडे काढायचे, कोंबड्या पाळायच्या, चिकन पाठवायचं शहरात, आणि हे सकाळी 9 नंतर उठलेला शहरातला पांढरा पिशी वर्ग या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतो. वाईट असं वाटतं, जो स्वतः कच्चा माल तयार करतो त्याला चिकन लॉलीपॉप काय, चिकनचे काय पदार्थ होतात ज्याचा आस्वाद सुद्धा घेता येत नाही, ही सर्व दुर्दैवी गोष्ट आहे. आणि हा पांढरा पिशी वर्ग या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतो. आणि शेतकऱ्याचा भाजीपाला 200 रुपयात पिशीभर मिळाला पाहिजे. आजची महागाई झाली का लगेच मोर्चा, लगेच हे करतात, महागाई निदर्शने करतात, आणि स्वतः मात्र काही शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे याचे स्वतःहून काही पुढाकार घेऊन या गोष्टी कुणी केल्या जात नाही. एवढं गोष्ट मी सांगतो. या सरकारला लाज नाही. भावनो, पेटून उठा आणि यांना शिकवा, एवढंच सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आपण खूप हृदयापासून बोललात. यानंतर अभिजित आप्पासाहेब डोस, भारत माता की, भारत माता की. प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने
या ठिकाणी जो काही भव्य असा 500 पेक्षा जास्त ट्रॅक्टर ट्रॉली रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर त्यानिमित्ताने बहुतेक साऱ्या मान्यवरांनी या ठिकाणी बोलून झालेलं आहे सर्व गोष्टी. परंतु एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की आज मराठी भाषा दिन आहे. माझ्या मराठीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचावा. आजच्या या निमित्ताने एवढीच या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी सहभाग घेतल्याबद्दल सर्व ट्रॅक्टर धारक चालक मालक सगळ्याच शेतकरी बांधवांचे प्रहारच्या वतीने आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अभिजित दादा पोटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर, नेवासा, राहता आणि राहुरी या जवळपास 4 तालुक्यातील 500हून अधिक ट्रॅक्टरचा मोर्चा आज या ठिकाणी प्रांत कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आलेला आहे. मी आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की या मोर्चातला एकही शेतकरी हा इतर राजकीय पक्षांप्रमाणे भाड्याने किंवा पैसे देऊन आणलेला नाही. हा पोट तिडकीनं सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी या मोर्चाचं नियोजन करत करत या ठिकाणी आला आणि स्वतःच्या अर्थ मागण्या या प्रशासनासमोर मांडण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. खरं तर या मोर्चाच्या निमित्तानं मला शेतकरी कवी नाधो महानोर यांची एक कविता या ठिकाणी अजितच आठवते की सर्व धर्मांच्या प्रार्थना आज येथे सामावल्या, सर्व धर्मांच्या प्रार्थना आज येथे सामावल्या, राष्ट्रगीतांच्या ओळी कंठी हृदय दाटल्या, रस्ते धुळीने माखले, रस्ते धुळीने माखले, फडके उडाले मंदिरी, डोळ्यात ओले रक्त घेऊन आजही वाहते उभी गोदावरी, उद्ध्वस्त या संसाराच्या पुसण्या टीका माथ्यावरी, दाने पिलांना शोधण्या जावा कुण्या कबीरा घरी, कारण श्रीमंतांच्या उंच इमारतींना सोन्याचा मुलामा देण्यासाठी सर्वसामान्य गरिबांच्या झोपड्या रोजच जाळल्या जातात. मग अशा झोपड्यातील माणसांचं आयुष्य उकिरड्यावरती फेकलेल्या उष्ट्या पत्रावळीसारखं वाटतं आणि अशाच आयुष्याची लक्तर घेऊन जगणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अस्मितेबाबत मात्र प्रत्येकाच्या मनात एक उदासीन भावना मला दुर्दैवानं आजही जाणवायला लागते. खरं तर इथला शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील, याच्या संदर्भामध्ये विविध राजकीय पक्ष असतील, सत्ताधारी असतील, उहापोह होतो. पण हजारो शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर जाऊन जरी आत्महत्या केल्या तरी देखील मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून आणि संसदेच्या दोन्ही सभागृहातून केवळ कोरडे उमाळे दाटून येतात. तेव्हा आमचे म्हणवणारे, आमचे राजे, आमचे नेते दुर्दैवानं आम्हाला आमचे कधीच वाटत नाही. दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचं घामाचं पडणारं पाणी, पावसाचं जमिनीवर पडणारं पाणी आणि सोन्यासारख्या पिकाला ज्यावेळेस योग्य भाव मिळत नाही त्यावेळी त्या शेतकऱ्याचं डोळ्यातलं पडणारं पाणी, हे 3 प्रकारचं पाणी एकत्र केल्यानंतर एक समीकरण तयार होतं आणि त्याच पाण्यापासून बनवलेल्या बिस्लेरी वॉटरमध्ये देखील आमच्या शेतकऱ्यांचं दुःख आमच्या कृषी मंत्र्यांना कधीच जाणवत नाही. ही आमची सर्वात मोठी शोकांतिका. मित्रांनो, आवर्जून या ठिकाणी एक सांगू इच्छितो की 22 यार्डच्या पिच मध्ये 100 धावा बनवणाऱ्या विराट कोहलीचा सन्मान आमचं सरकार 1 कोटी रुपये देऊन करतं. मात्र सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हजारो नाबाद धावा काढणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांचा सन्मान जर गळ्यामध्ये फाशीचा फंदा देऊन करत असेल तर खरंच हा देश कृषी प्रधान आहे का, हा संशोधनाचा विषय खऱ्या अर्थानं होऊ शकतो. म्हणून मित्र हो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला त्या ठिकाणी योग्य हमीभाव देण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. सरकारनं या ठिकाणी एसी कॅबिन मध्ये बसून IAS अधिकारी शेतीचं धोरण राबवतात. खरं तर शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांनी या ठिकाणी शेतीचं धोरण राबवलं पाहिजे. एवढंच नाही, किमान आधारभूत किंमत जी शेतकऱ्यांच्या मालाला दिली गेली पाहिजे तिच्या संदर्भातला कायदा पारित करण्यासाठी हा खऱ्या अर्थानं मोर्चा आहे. मी शेवटचं 1 मिनिट घेतो. अभिजित दादा, आपल्या उत्तर नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दूध उत्पादक देखील शेतकरी आहे. शेतीला जोडधंदा म्हणून कुठेतरी हातामध्ये 2 पैसे दूध धंद्यातून येतात. मात्र आज दूध व्यावसायिकांच्या दूध धंद्याची परिस्थिती काय? बिस्लेरीची ओरिजिनल पाण्याची बाटली 20 रुपयाला आणि शेतकऱ्याचं दूध पण 20 रुपये लिटरनं. हा कोणता न्याय? खरं तर या शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 40 रुपये हमी भाव या ठिकाणी मिळाला पाहिजे, ही आमची आग्रही मागणी. दुसरा महत्वाचा मुद्दा, 5 जानेवारी 2024 ला शासनानं शेतकऱ्याला अनुदानासाठी 5 रुपये अनुदान देण्यासाठी शासनानं परिपत्रक काढलं. 1 महिन्यासाठी ते अनुदान जाहीर केलं. मात्र गेल्या 1 महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला अजून दुधाचं अनुदान मिळालेलं नाही. कारण त्या परिपत्रकामध्ये इतक्या काही जाचकाठी
टाकल्या त्या गाईला बिल्ला असला पाहिजे, त्या गाईचा बिल्ला शेतकऱ्याच्या आधार कार्डला लिंक असला पाहिजे, तो डॉक्टरांकडे जाऊन परत आधार लिंक करायचा. या सगळ्या जाचकाठीमुळं एकाही शेतकऱ्याला दुधाचं अनुदान मिळालेलं नाही. म्हणून आमची आग्रही मागणी आहे की जे काही शासनानं 5 रुपये अनुदान जाहीर केलं ते अनुदान 8 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी वर्ग झालं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. दुधाला कमीत कमी 40 रुपये हमी भाव या ठिकाणी देण्याची आमची या ठिकाणी शासनाला मागणी आहे. या निवेदनाची दखल शासनानं घ्यावी आणि खऱ्या अर्थाने या जवळपास जे हजारो मोर्चेकरी आलेले आहेत यांना न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने या ठिकाणी स्वीकारावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रथम भारत मातेला त्रिवार या ठिकाणी अभिवादन करतो, वंदन करतो. आणि जगाचा पोशिंदा, जगाला अन्न पुरवणारा, सगळ्या जगाचे दुःख आणि वेदना जाणणारा आपला शेतकरी, या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी त्रिवार या ठिकाणी अभिवादन करतो. कारण त्यातीलच काही शेतकरी 4 दिवसापासून झटतायत की आपल्याला देखील पंजाबच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे. शेतकरी संघटनेचे मित्र आमचे ॲडव्होकेट अजितदादा काळे, शेतकरी संघटना राज्य उपाध्यक्ष, हायकोर्ट वकील, खूप चांगलं त्यांचा या ठिकाणी पाठबळ सगळ्या संघटनेला असतं. शेतकऱ्यांच्या विषयावरती कुठेही असतात. मित्रांनो, चांगला विषय समोर आला आणि हाक आली की आपल्याला ट्रॅक्टर रॅली काढायची. ट्रॅक्टर रॅली नाही, ट्रॅक्टर ट्रॉली रॅली नाही मित्रांनो, भव्य ट्रॅक्टर ट्रॉली मोर्चा. काय होता मोर्चा या ठिकाणी सगळ्या वक्त्यांचं सांगून झालंय. संत ज्ञानेश्वरांपासून नेवास येथून मोर्चा निघाला. दादा जरा बसून घेता का खाली 2 मिनिटं. संत ज्ञानेश्वरांपासून या ठिकाणी मोर्चा निघाला. त्या ठिकाणी आपल्या पिकवलेल्या अन्नधान्याचं पूजन झालं, ट्रॅक्टर मध्ये भरण्यात आलं प्रातिनिधिक स्वरूपात. त्याचबरोबर श्रीरामपूर रामाचं गाव या ठिकाणी आल्यानंतर महात्मा गांधी रोडवरती राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पुतळा होता. पवित्र मनाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या आणि शेतकरी संघटनेच्या सर्व वरिष्ठ अगदी सैनिकांनी, मावळ्यांनी त्या ठिकाणी गांधीजींच्या चरणावरती दूध अर्पण केलं. का? आपल्या अहमदनगर जिल्ह्यात खास करून श्रीरामपूर असेल, नेवासा असेल, काय दुधाची परिस्थिती सांगितलं एका वक्त्याने. या ठिकाणी 25 लिटर 25 रुपये लिटर बिस्लरी आहे आणि शेतकऱ्याच्या दुधाला काय भाव आहे? रामाच्या चरणी गेलो, त्या ठिकाणी अभिवादन केलं. प्रभू रामाला त्या ठिकाणी साकडं घातलं. हे प्रभू रामचंद्रा, आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याचे मुलं या ठिकाणी आलेलो आहोत, कृपा कर आमच्यावर आणि या केंद्र शासनाला थोडी सद्बुद्धी दे. का सद्बुद्धी दे? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कर. MSP नुसतं MSC ला कायदेशीर दर्जा देऊन लागू करा. संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. कारण हमी भावच मिळाला नाही तर शेतकऱ्याला उत्पादन खर्च, शेतात केलेला खर्च मिळत नाहीये. ही शोकांतिक आहे. असो मित्रांनो, आपण सगळे आलात. भव्य ट्रॅक्टर ट्रॉली रॅली निघाली. बरेच लोक मिश्किलपणे या ठिकाणी अजितदादा आपल्याला हसले. कोण हसले? हसणारे कोण होते? कोण कारखानदार होते, कोण माजी होते, कोण आजी होते. काय आता त्याच्यात त्यांची नावं घेऊन मला या ठिकाणी मोठं करायचं नाही. पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांनी, कष्टकऱ्या मायबाप शेतकऱ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं की एक विचार जर चांगला असेल तर शेतकरी कसा घरातून बाहेर पडतो. या ठिकाणी आमच्या युवराज भाऊनी सांगितलं, अनिल भाऊनी सांगितलं. काय सांगितलं? युवराज भाऊनी, अनिल भाऊनी स्वतःहून शेतकरी निघाला. कोणत्या कारखान्याचं डिझेल नाही आलं मित्रांनो, कुठून आमंत्रण नाही आलं, फक्त एक हाक. अरे गावागावात बॅनर नाही देऊ शकत, गावागावात कॉम्प्लेटिव्ह वाटू नाही शकत, फक्त फोन, टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअप. एका हाकेवर हा शेतकरी आला. या ठिकाणी राज्य सरकारने विचार करा. अधिवेशन सुरू आहे. 287 आमदार आहेत, 288 आमदार लोकनायक बच्चू भाऊ कडू साहेब आपल्या या मोर्चामध्ये आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या रूपाने आम्ही या ठिकाणी आलो. अधिवेशन काळ आहे, परिस्थिती राज्याची खराब आहे. खरोखर आंदोलनाला येणार होते, नाही येऊ शकले. लवकरच आपल्या भेटीला पुन्हा एकदा आणू आणि जॉईंट आंदोलनालाच आणू, एवढी खात्री या ठिकाणी.
पण या 287 आमदारांनी, अरे आपल्याही तालुक्याचे असतील, शेजारच्याही तालुक्याचे असतील, या जिल्ह्यातले असतील, या राज्यातले असतील, कोण खासदार असेल, अरे ठीक आहे ना, या ठिकाणी कोण माजी आमदार असेल का नाही हो, या ठिकाणी आपण या ठिकाणी अशा चळवळीत भाग घेत सन्माननीय कोण असतील, पालकमंत्री महोदय असतील, सगळ्या जिल्ह्याचे असतील हो, एका जिल्ह्याचे नाही मोठे करायचे, सगळ्या जिल्ह्याचे असतील ना, का अशा आंदोलनाला पाठिंबा देत नाही, का आमच्या बरोबर ट्रॅक्टर मध्ये नाही बसत. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांनी दाखवून दिलं. पंजाबमध्ये, हरियाणामध्ये बॉर्डरवरती दिल्लीच्या शेतकरी जाण्याचा प्रयत्न करतायत, शांततेच्या मार्गाने प्रयत्न करतायत आणि शेतकरी हिंसा करतात अशी खोटी बातमी पुरवली जाते सगळीकडे प्रसार माध्यमांमध्ये. पण खरा मीडिया आहे, खरा पत्रकार, या लोकशाहीचा चौथा स्तंभ, खरा पत्रकार आजही जिवंत आहे मित्रांनो, आणि चांगल्या विचाराने आजही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत दिल्लीच्या आंदोलनाच्या धागा पोहोचल्या. अरे 312, 315 बोर, 32 बोर, 12 बोर, 12 राऊंड, पिलेट, छर्रे, इंजेक्टर मोटार, बॉम्ब, आसू गॅसचे बॉम्ब ड्रोननी टाकले गेले. BSF जवान, पोलीस त्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती अमानुष अत्याचार करतात. अजिबात पोलिसांना आणि जवानाला या ठिकाणी आम्हाला दोष द्यायचा नाही, काहीच भूमिका नसते. आज आमच्या आंदोलनात देखील पोलीस आहेत, या ठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान या ठिकाणी आलेले आहेत. शांततेच्या मार्गाने आणि शिस्तीने सांगितलं अजितदादांनी आणि आम्ही की शांततेने आंदोलन होईल. 2 वर्षापूर्वी झालेल्या आंदोलनात 800 किसान शेतकरी बंधू त्या ठिकाणी शहीद झाले. अजून किती जीव घेणार आहेत? 800 शेतकरी मृत्युमुखी पडले. जालियनवाला बाग भाग 2 झाला आणि आपली अस्मिता मेलेली नाही मित्रांनो. आपण आजही जिवंत आहोत, शेतकऱ्यांची पोरं आहोत आपण. आजचा जनरल डायर कोण आहे? कोण आहे आजचा जनरल डायर? या ठिकाणी मी विचारतो, तुम्हाला माहिती आहे. आणि या ठिकाणी हजारो लाखो लोक सकाळपासून फेसबुक लाईव्ह बघतायत. ॲडव्होकेट अजितदादांच्या फेसबुक लाईव्ह वर चालू आहे, माझ्या चालू आहे, आप्पासाहेब ढुसांच्या फेसबुक वर लाईव्ह चालू आहे. सांगा ना मित्रांनो, कमेंट करा, कोण आहे आजचा जनरल डायर? या ठिकाणी कमेंट वर सांगा. या ठिकाणी आपल्या पवित्र सभेला कलुषित करायचं नाही. भटिंडा येथील आपला एक शेतकरी मित्र पंजाब प्रांतातला शुभकरण सिंह शहीद झाला. 21 वर्षाचा शेतकरी. या ठिकाणी आपल्या आंदोलनात 21 वर्षाची खूप कमी मुलं आहेत. 21 वर्षाच्या शेतकऱ्याच्या डोक्यात गोळी घालून त्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडला. त्या ठिकाणी त्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी, ठीक आहे कुठल्या पार्टीचे असतील पण ते मुख्यमंत्री, माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री महत्वाचे आहेत, पार्टी नाही. त्या ठिकाणी 1 करोड रुपयाचा त्या ठिकाणी त्या नातेवाईकांना देऊ केले. त्याच्या वारसांना सरकारी नोकरीत घेतो म्हणून सांगितलं. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. कुठेही प्रसार माध्यमात सांगितलं नाही. ट्विटरवर वाचलं मित्रांनो, त्यांच्या ट्विटरवर वाचलं. अरे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉल्या किती तोडल्या गेल्या? हजारो ट्रॅक्टर ट्रॉल्या तोडल्या गेल्या. या ठिकाणी या पंजाबच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाठिंबा म्हणूनच आम्ही या ठिकाणी आंदोलन काढले. आणि हे आंदोलन आमचे श्रेष्ठ या ठिकाणी अजितदादा उपस्थित आहेत. अजितदादा काळे ते सांगतीलच पुढील दिशा काय असणार आहे आपल्या आंदोलनाची. 2011-12 मध्ये त्यावेळेसचे तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, या माननीय नरेंद्र मोदीजींनी त्यावेळी सांगितलं MSP कायदा लागू करा, शिफारस केली केंद्राला. कोण होते केंद्रात? कोणाची सत्ता होती? 11-12ला सांगायची गरज नाही. आज तेच सन्माननीय म्हणू आपण या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधान झालेले आहेत. 2 टर्म ते या ठिकाणी पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेले आहेत. मग का नाही आता MSP कायदा लागू करत? आमचे अजितदादा म्हणतात कायदेशीर बाजू घेऊन तुम्ही त्या ठिकाणी MSP लागू करा. MSP गॅरंटी द्या. पाम तेल बाहेरच्या देशातून आयात करता, तरुण पिढीला अटॅक यायला लागलेत. बाबा तुमचं वय आज बघा, सशक्त आहेत तुम्ही, कारण तुम्ही चांगलं स्वच्छ अन्न खाल्लं. पाम तेल खाऊन 21-24 वर्षांच्या मुलांना हार्ट अटॅक यायला लागल्या. इतका वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या आंदोलनाला जाणाऱ्या शेतकऱ्याला पंजाब हरियाणा प्रांतात स्वागत केलं गेलं मित्रांनो.
आम्हाला स्वागताची बिलकुलही अपेक्षा नाही, लेकिन पण त्या नेवासा असेल, खोकर भोकर असेल, टाकळी बाण असेल, एस कॉर्नर असेल, बरीचशी गावं, अशोकनगर फाटा असेल, तुमचं श्रीरामपूर शहर असेल, आपलं या ठिकाणी या रॅलीचं नागरिकांनी उभं राहून या ठिकाणी स्वागत केलं, हाताने वंदन केलं. भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, MSP लागू करा, हमी भाव द्या, अशा घोषणा नागरिकांनी देखील आमच्या समोर दिल्या. 500 ट्रॅक्टरची आम्ही यादी काढली होती, गेले कुठं 500 हरवले, 500+ या ठिकाणी. आणि या ठिकाणी पुढील भूमिका दादा देतील. परंतु मित्रांनो, आपल्या राज्यातली अस्थिरता पण ओळखा, आपली संवेदना मरू देऊ नका, कारण तरुणांना या ठिकाणी आव्हान आहे. नेता जगला पाहिजे, बाप मेला पाहिजे, ही जी अपेक्षा आहे आज तरुणांची, ही गुंडाळून ठेवा. शेतकऱ्याच्या मुलांनी तरी हे इतर पक्षाचे झेंडे गुंडाळून ठेवा. का नाही इतर पक्ष आज आले आंदोलनामध्ये, कुठं हरवले ते? या ठिकाणी भूमिका बदला आणि येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर पडा, तर आपल्याला न्याय मिळेल. तो न्याय मिळवावा लागेल. या ठिकाणी अधिवेशन चालू आहे, अधिवेशन काळामध्ये हा आवाज आपण या ठिकाणी बुलंद केला. बघू ना कोण कोणते, किती आमदार, किती खासदार, कोण किती मंत्री, कॅबिनेट मंत्री, पालक मंत्री, मुख्यमंत्री, जर अक्कल असती तर 2006 ला तुम्ही स्वामीनाथन आयोग घेतला असता आणि त्याच्या शिफारशी लावल्या असत्या. तुमचं डोकं दुसऱ्या दिशेने चाललं, तुमचं डोकं ह्या फक्त. त्याच्यामुळे मी तरी असं काही वाईट बोलणार नाही. आदरणीय तर आदरणीय म्हणावं लागेल मला, ते आहे का नाही तुम्ही ठरवा. धडधडीत खोटा बोलणारा माणूस, त्याच्यापर्यंत आमचं हे निवेदन पाठवा. आमच्या इंडियन फार्मर्स असोसिएशननी 5 तारखेला मीटिंग घेतली. भारतामधले सगळे शेतकरी संघटनांचे नेते तिथं आले. आम्ही बैठकीत चर्चा केली. त्या चर्चेच्या माध्यमातून ठराव तयार केला की पंतप्रधानांना आपल्याला हा ठराव द्यायचा नाही. पहिलं काम आम्ही केलं. आम्ही ठरवलं की या देशाच्या पंतप्रधानांना न देता हे राष्ट्रपतीला आपल्याला निवेदन द्यायचंय. त्याची कॉपी यांना द्यायची, म्हणजे कुठंतरी यांच्या लक्षात येईल की काहीतरी चाललेलं आहे, आपल्याला डावलून लोक आता पुढे चाललेले. हा, तर मग त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की हे जे काही आहे ते प्रशासकीय माध्यमातून आमच्या याच्यामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत, MSP ला कायदेशीर अधिकार द्यायला पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, जे काही शेतीचे अवजार आहेत त्या अवजारांना MRP जाहीर करायला पाहिजे, त्याला कायदेशीरपणे मार्केटमध्ये आणलं पाहिजे. नाही तर इथं कंपन्यांनी लूट चालू केलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात औषधं असतील, ट्रॅक्टरचे साधनं असतील, ट्रॅक्टर असतील, भांडवलदारांनी याचा इतका मोठ्या प्रमाणात गैरवापर केला की याला MRP कुठंच लावलं नाही आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट केली. म्हणून आम्ही मागणी केली की MRP ला सुद्धा तुम्ही कायदेशीर स्टेटस द्या, प्रत्येक वस्तूची MRP ठरवा, जेणेकरून आमच्या शेतकऱ्याला जो माल विकत घेतला जातोय ते आमच्या लक्षात येईल. त्याच्या पुढे जाऊन आम्ही मागणी करतोय की तुमच्यात खरी हिंमत असेल तर आम्हाला इन्कम टॅक्स लावा. तुम्हाला जर खरी तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आम्हाला इन्कम टॅक्स लावा. तुम्हाला जगाला कळू द्या की भारतीय शेतकरी किती दलिद्री आहे, हे जगाला कळू द्या. ती हिंमत तुमच्यात नाही. तुम्ही बाहेर जातात आणि सांगतात 82 कोटी लोकांना मी खाऊ घातलं. अरे लाज वाटली पाहिजे. तो आकडा कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे? मग तो कमी न होता तुम्ही खुशाल बाहेरच्या देश, अरे ते लोक वेडे नाही, तू आमच्यासारखे ते शून्य लोक आहेत, त्यांनी यांची थट्टा केली. आणि ते म्हणे इतके दळभद्र, इतके भिकार लोक आहेत का तुम्ही? मग आता कुणाची प्रतिमा कुणाची खराब झाली? त्यांची झाली का आपली झाली? देशामधल्या सामान्य गरीब माणसाची झाली. सकाळपासून कष्ट करतो, आपल्या घामाचा दाम मागतो आणि त्याची तुम्ही अशा पद्धतीने करता. एकही राजकीय पुढारी, मी जबाबदारीपूर्वक बोलतोय, एकही राजकीय पुढारी, दिव्य मराठीचे मी आभार मानतो की दिव्य मराठीने सातत्याने भूमिका घेतली की शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये दिव्य मराठीने एक संकलन केलं आणि त्या माध्यमातून लोकांपुढे हा विषय आणण्याचा प्रयत्न केला.
अहो ते जर वाचलं तर एवढं विदारक आहे. गुजरातमध्ये वर्षातून एक आत्महत्या आहे. जे शेठजी तिथं गेलेत ना त्यांच्या गुजरातमध्ये एक आत्महत्या आहे आणि इथं माझ्या महाराष्ट्रामध्ये रोज 8 आत्महत्या होत आहे. कुणाचं सरकार आहे इथं? सरकार कुणाचं आहे? झोपा काढता का? इथला मुख्यमंत्री म्हणतो की मी शपथ घेतोय शेतकऱ्यांचा आत्महत्या कमी करल. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, झाल्या का? अहो रोज वाढताय. आम्हाला दुःख याच वाटतं की तुम्ही हे विषय घेऊन चालायला पाहिजे. तुम्ही विधानसभेमध्ये कोणते विषय नेताय? कोणत्या विषयावर विधानसभा चर्चा करतीये? लाज वाटती की राणे अमका याला तो म्हटला, तमकेला तो म्हटला, फडणवीसला यांनी शिवी दिली, तमकेनी. अरे तुम्ही काय गाढव आहेत का? विधानसभेमधलं तुमचं काम कशासाठी आहे? आमच्या पैशावरती विधानसभा चालती, आमच्या कष्टाच्या पैशावर विधानसभा चालती आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय विषय घेता? याच्यावर हक्कभंग आणा. तो याला वाईट म्हटला, तो त्याला अमक बोलला. अरे कुठं चालला तुम्ही? इथं प्रश्न एवढे महत्वाचे 2017 पासून तुम्ही सातत्याने शेतकऱ्याला फसवताय. कर्जमाफीच्या माध्यमातून एकही योजना तुम्ही पूर्णपणे आणली नाही, ही पूर्णपणे तिचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही. आम्हाला उच्च न्यायालयात जावं लागतं, याचिका दाखल करावं लागतं, तुमच्या भोखंडी बसावं लागतं आणि तरी सुद्धा तुम्हाला जाग येत नाही. इतकं तर तुम्ही गाढ झोपलेले. मग त्याच्यामुळं तुम्ही कोणतीही योजना काढा, 17ची योजना असेल, 19ची योजना असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल आणि आत्ताचा कालचा गारपीट झालेला परिसर असेल, आलंय का तुम्हाला? आले का पैसे? आले का? मग अशी जर परिस्थिती असेल तर आपल्याला सगळ्यांना इथून पुढं संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल आणि ती संघर्षाची भूमिका घेण्यासाठी आज आपण सगळेजण या माध्यमातून इथं जमलात. मला अभिमान वाटतो की मी छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्लो लावलेला आहे की ज्या माध्यमातून माझ्या बरोबर असणारी मंडळी जी खरी शेतकरी प्रेमी आहेत, जी खरी आपल्या आई बापाच्या हक्काचं मागण्यासाठी माझ्या मागे येत आहे, तेवढ्या सकाळपासून 8 वाजेपासून अन्नाचं एक कणही आम्ही खाल्लेलं नाही. आणि अशा परिस्थितीत आज 5-5:30 वाजेपर्यंत तुम्ही सगळेजण इथं उभे आहात. प्रशासनाचे माणसं आहेत बिचारे, आज त्यांचा पण दिवस अशा आपल्या या आंदोलनामुळे केला असता. साहेब आता इथे येऊन उभे राहिले, अर्धा-पाऊण तास झाले बिचारे उभे आहेत. मग ह्या सगळ्यांचा मी खरं तर आभारी आहे की या सगळ्यांनी हा विषय ज्वलंत असल्याचं हे द्योतक आहे. कोणती धाक दबडशाही न करता चांगल्या पद्धतीने हे आंदोलन करू दिलं, त्याच्यामुळे मी प्रशासनाचा देखील खूप आभारी आहे. मित्रांनो, मी फक्त आता 4 गोष्टी तुम्हाला सांगतो की आपल्याला भविष्य काळामध्ये जे आंदोलनाच्या स्वरूपात जायचंय तर त्याच्यामध्ये आपल्या काय प्रमुख भूमिका आहे त्या मी सांगतो. पहिल्यांदा MSP ला कायदेशीर अधिकार मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट GST म्हणजे कीटकनाशक, बियाणे, ट्रॅक्टर, कृषी वापरातील यंत्रे इतक्या सगळ्यांचा जो GSTच्या माध्यमातून लूट आमची केली जाते, ही GSTची लूट कमी करावी किंवा किंबहुना ती काढून टाकावी. दुसरं आहे निर्यात बंदी. सातत्याने केंद्र शासन एक भूमिका घेत आहे की ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याला 2 चांगले दिवस येण्याचे चिन्ह असतात त्यावेळेस आपलं तर इतकं दुर्दैव आहे, निसर्ग ज्यावेळेस साथ द्यायची त्यावेळेस देत नाही, इकडून तिकडून मिळालीच आपल्या कष्टावर. तर असे नालायक लोक रात्रीतून निर्णय घेतात आणि निर्णय, आता तुम्ही कांद्याचं उदाहरण ज्वलंत आहे आपल्यासाठी. खोटं सांगता तुम्ही धडधडीत. मला तर हसू येत आहे. अहो तुम्ही काय चालवलंय? आम्ही एवढे येडे आहेत का? आम्ही एवढे येडे आहेत का? कानात पिढे गेले का आमच्या? मग तुम्ही आम्हाला पहिल्यांदा म्हणतात नाही नाही सगळं उठवलं, पेढे वाट, सगळं गावभर देशभर चर्चा करतात. देशाचे कृषी मंत्री आता लोकसभेमध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे मित्रांनो, काय भूमिका असली पाहिजे होती? तुम्ही आजचं जाऊन टीव्हीवर बघा. आम्ही तर आज रस्त्यावर फिरतोय, मला घरून फोन आला म्हणे आज अपेक्षा अशी होती की दिल्लीच्या आंदोलनाच्या बाबतीत चर्चा करतील, काहीतरी नियोजन करतील. अजिबात चकार शब्द सुद्धा काढला नाही. मग अशी माणसं तिथं आहे म्हणून आम्हाला म्हणायचं की निर्यात बंदी पूर्णपणे उठली पाहिजे. त्याच्यावर तुमचा शासकीय कोणताही निर्बंध त्याच्यामध्ये असता कामा नये. पिकाचा जो विमा आहे
तो पीक विमा कोणतीही मध्यस्थी एजन्सी न घालता सरळ आमच्या बरोबर करायला पाहिजे. तुमची शासकीय यंत्रणा तिथं मध्ये तोंड खुपसते, वाटेल ते धंदे करतात तुम्ही. शेतकऱ्याला ज्यावेळेस पैसे द्यायचा विषय येतो त्यावेळेस हेच लोक त्या विमा कंपनी बरोबर टायअप करतात आणि शेतकऱ्याला पैसे मिळू देत नाही. हे उदाहरण आम्ही दाखवून दिलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की आता तो विमा फक्त डायरेक्ट कंपनी आणि शेतकरी, तुम्ही मध्ये काही लुडबुड करायचं काम नाही. आम्हाला आमचं कळतं आता काय करायचंय ते. 2 साखर कारखान्यामधली अंतराची अट केंद्र शासनाने उठवली पाहिजे. आमच्या दृष्टीने हा गेल्या 15 वर्षापासूनचा आमचा महत्वाचा विषय आम्ही घेऊन फिरतोय. आम्ही या माध्यमातून तो पण विषय घेतोय. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की आम्ही आफूच्या शेतीला परवानगी मागतोय. आम्हाला जे परवडेल ते आम्ही उत्पादन घेणार. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आता इथून पुढे आडवा. आफूची सुद्धा शेती आपल्याला करायची मित्रांनो, जेणेकरून ज्या पिकाला चांगले दाम आहेत तेच पीक करायचं ना. आता लोकांना खाऊ घालायचं बंद केलं. हे महाराज 80 कोटी लोकांना फुकट खाऊ घालून राहिले. किती दिवस खाऊ घालायचं आपण लोकांना? त्याच्यामुळे आपल्याला फुकट खाऊ घालायचं नाही. आता आपल्याला आफूची शेती करायची. दुसरा विषय की FRPच्या माध्यमातून आता मी हा विषय साहेब इथं आलेले आहेत. साहेब विनंती करतो की तुमचा याच्यात संबंध फार जरी नसला तरी हा विषय शासनाशी निगडीत असल्या कारणाने तुमचा जो अधिकारी नगरला बसलेला आहे, जॉईंट रजिस्ट्रार त्याचे पोस्ट आहे, त्या माणसाने सगळ्याच्या सगळ्या कारखान्यांना माझा आरोप आहे त्याच्यावर की त्यांनी अंडर हँड डिलिंग करून यांना परवानगी दिलेली. जर समजा तुम्हाला कायदा सांगतो की ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत पैसे दिले पाहिजे, नाही तर व्याज ते पैसे त्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत. हा कायदा हा शासन आहे. आता तुम्ही भामटे लोक तिथं बसले त्याला सोडून आमच्यासारखा खमके जेव्हा जाईल ना तिथं तुमची नाही शेती काढली तर नाव काय राहील? शेतकरी एकजुटीचा विजय असो. तुम्ही कायदा सांगतो की 14 दिवसाच्या आत शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे. दिले का? आले का? कोणत्या कारखान्याचे पैसे मला सांगा. अहो यांनी इतकं पाप केलेलं आहे तुम्हाला काय सांगू. या जिल्हा बँकेने 3000 कोटी रुपये या साखर सम्राटांना वाटेल तशा पद्धतीने वाटून टाकले. त्याची सुद्धा कंप्लेंट मी केली. हा विषय राज्य शासन आणि केंद्र शासनापर्यंत पाठवतील. लवकरच एक चांगला निर्णय घेण्याची बुद्धी. कारण मी राम मंदिरात का गेलो, मला बरेच जण म्हटले साहेब राम मंदिरात का जायचं. मी म्हटलं आता असं झालेलं आहे की राजकारण्यांकडे जाऊन जाऊन थकलो. त्यांचे दार जिजून पाहिले, त्यांना आता काय अक्कल येईना. मग ज्या माणसाचा भरोसा रामावर आहे त्या रामालाच विनंती करू की या माणसाला आता बुद्धी दे, केंद्राला बुद्धी दे. जर यांना बुद्धी दिली तर जे रोजच्या 8 आत्महत्या होत्या ते थांबतील आणि खऱ्या अर्थाने रामराज्य येईल. आणि या रामराज्य आणण्याच्यासाठी त्यांना सुबुद्धी मिळावी म्हणून आम्ही रामाच्या चरणी आमचा जो पिकवलेला माल आहे आम्ही तुम्ही तिथं घेऊन गेलो आणि विनंती केली की राम मंदिराचं जसं निर्माण झालं तसं शेतकऱ्यांचं आर्थिक निर्माण, आर्थिक उन्नती तुमच्या माध्यमातून होऊ देत अशा स्वरूपात आम्ही तिथं गेलो आणि तिथून आता तुमच्या समोर आहोत. मित्रांनो, आपण आता प्रशासनाचा जास्त वेळ न घेता आपण सगळेजण मिळून 1 मिनिटासाठी मी विनंती करतो आहे त्या जागेवर 1 मिनिटासाठी आपल्याला भटिंडा येथील शुभकरण सिंह हे शहीद झालेले आहेत सरकारच्या दडपशाहीच्या. हा विषय लवकरात लवकर जर मार्गी निघला तर ठीक आहे, नाही तर आम्ही तुमच्या दर्शनासाठी परत आहोतच. आता फक्त विषय बदललेला आहे परंतु तो विषय सुद्धा तुमच्या समोर येणार आहे साहेब, आणि तो पण 15 दिवसातच येईल. त्याच्यामुळं आपण आज साहेबांना ते निवेदन देऊयात. त्यांना विनंती करू की आमची जी रास्त मागणी आहे कृपया करून ती वरती पाठवा आणि त्या वरती पाठवलेल्या माहितीचा आम्हाला पोहोच द्या.
आम्हाला पोच द्या, नाही तर आम्ही कागद सोडायचो यायचे आणि तिकडे कचऱ्याच्या टोपलीत आता चालणार नाही. शेतकरी आता संघटनेचा शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटीचा. तर आता त्यांना आपण निवेदन देणार आहोत. मला खात्री आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी अतिशय चांगली नाळ असलेलं व्यक्तिमत्व, कारण की मी त्यांच्या बरोबर इथं ते यायच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळा माझ्या विरोधात होते ते तिथं की हे मंडळ बँकांचं झालं पाहिजे. शेतकरी संघटनेचा या डीसीसी बँकेचं संचालक मंडळ सुद्धा कायदेशीर नाहीये आणि याच्यासाठीचा सुद्धा अर्ज आम्ही जॉईंट रजिस्ट्रारकडे केलेला आहे. काही नाही, झोपा काढतात, पत्र व्यवहार करतात, फक्त इकडून तिकडे फिरवल्याचे कामं करतात. मग एकदा आम्हाला जाऊन रट्टे द्यावं लागतील तेव्हा ते सुधारतील. आम्हाला तुम्ही ती वेळ आणू नका, विनंती आहे आमची. आम्ही काय खात नाही, तुम्ही 50 केसेस करा आम्हाला या केसेसचं विशेषचं काही धाक दाखवू नका. आम्ही आता त्याच्या पुढे गेलेलो आहे. मी जामीन सुद्धा घेणार नाही. मी शब्द देतो मित्रांनो, यांची हिंमत असेल ना मला आतमध्ये घेऊन जावी, मी जामीन सुद्धा घेणार नाही. पाहू शासनात किती दम येते. तुमचे अधिकारी तुम्हाला विचारायचं नाही का? तुम्हाला प्रश्न विचारायचे नाही का? आम्ही तुमच्या अधिकाऱ्याकडे या माणसाने गेल्या 4 महिन्यापासून सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय. काय आहे या माणसाचं उत्पन्न? दररोज 200-300 रुपयाचं पेट्रोल गाळून मोटरसायकलवर जातो नाशिकला आणि त्या माणसाला विनंती करतो आणि तो माणूस थातूर मात्र उत्तर देऊन पाठवून देतो. किती दिवस आम्ही सहन करणार? मग एकदा आम्हाला दाखवावं लागेल. आम्ही जोपर्यंत कायदा पाळतो तोपर्यंत पाळतो, नाही तर कायदा कसा मोडायचा आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे सुद्धा आम्हाला माहिती. आम्हाला तुम्ही बैठका घेता, चर्चा करायचं ढोंग करता आणि आम्हाला येण्यात काढता का? आता इथून पुढं शेतकरी संघटना डेडलाईन देणार आहे. हा विषय इतक्या दिवसात झाला नाही. तुमचा फायलीचा कायदा आलेला आहे की प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यावर त्याचं बंधन आहे की त्याच्याकडे आलेल्या फायली त्यांनी 15 दिवसाच्या आत निकाली काढल्या पाहिजे. नाही काढलं तर त्याच्यावर कार्यवाही होऊ शकते. मग हा कायदा जर अस्तित्वात असेल आणि तो जर तुम्ही पाळत नसाल, आता आम्ही काही कोर्ट कचऱ्या करणार. काळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आम्ही आता काही कोर्ट कचऱ्या करत बसणार नाही. तुम्हाला रट्टे दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. मित्रांनो, कर्जमाफी आपण या माध्यमातून मागतोय. संपूर्ण कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की कोणताही अधिकारी, कोणताही बँकेचा अधिकारी जर तुमच्या घरात आला त्याला फटकून काढा. प्रशासकीय अधिकारी इथं आहेत. मी तुम्हाला सांगतो, हे कर्ज आपल्या हक्काचं आहे आणि या कर्जाला, हे कर्ज जे घेतलेलं आहे आपण, हे आपल्याला बुडवायचंय. कारण आपल्याला गेल्या 70 वर्षापासून या राज्यकर्त्यांनी, या देशातल्या राजकारणी मंडळींनी बुडवलेलं आहे. आणि हे कागदपत्रांशी मी नाही बोलत आहे, आदरणीय शरद जोशी साहेबांनी सांगून दिलेलं आहे आणि आम्ही तर त्यांचे चेले आहोत. त्यांचा शब्द प्रमाण आहे आमच्यासाठी. आम्ही आणि असे गुळगे नेते नाही, गुळगे आम्ही त्यांच्या मागचे कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आहोत. आम्हाला माहिती कुठं काय करायचंय. त्याच्यामुळे मित्रांनो, जर असं कुणी कर्ज वसुली बळजबरी करत असेल तर त्याला दणका दिल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका. शेतकरी संघटना तुमच्या पूर्ण ताकदीनिशी मागे आहे. राज्य शासनाने एक GR काढलाय. त्या GR मध्ये वसुली करू नका, दुष्काळाची परिस्थिती आहे असं सांगितलंय. आत्ताचा GR आहे. तुमची जिल्हा बँक काय करायला लागली? तुमची जिल्हा बँक जबरदस्ती तुमच्या खात्यातले पैसे वळती करते. तुमच्या घामाचे पैसे ज्यावेळेस शासन म्हणतं द्यायचे नाहीये, तरी सुद्धा या तुमच्या, माझ्या, मी निवडून दिलेल्या, तुम्ही निवडून दिलेल्या व्यवस्थेने तुमचा माझा गळा घोटण्याचं काम केलेलं आहे. त्याला आम्ही विरोध करतोय. GM बियाणाच्या वापरासंदर्भात आपली भूमिका आहे शेतकरी संघटनेची, प्रहार संघटनेची, की GMचं बियाणं इथून पुढे आम्ही पेरणार. काय गुन्हे आमच्यावर करायचे ते करा. आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला याच्यामधनच उत्पादन मिळू शकतं. आमचं उत्पन्न, आमचं आर्थिक परिस्थिती याच्यातूनच सुधारू शकते. वन्यजीव कायदा जो आहे त्या कायद्याला आमचा विरोध आहे. आमचे लोक आज तुमच्या साहेबांच्या कार्यक्षेत्रामधलेच किती बिबट्याने लोक खाल्ले. शासनाची काय भूमिका आहे का नाही? कधीच ते 1 लाख 2 लाख दिले काम झालं. त्याच्यामुळं आम्हाला हा कायदा सुद्धा मोडीत काढायचा आहे.
वन्यजीव प्राणी कायदा हे तुमचं संरक्षणाचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे, आमचं नाहीये. ते धंदेच असे ना. तर त्याच्यामुळे वन्य प्राणीचा जो कायदा आहे त्याच्या संदर्भात आपल्याला भूमिका मांडायची. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय जो आपलं घर चालवतो, दैनंदिन आपल्या घरातले अर्थकारण ज्या माध्यमातून होतं ते म्हणजे दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत एवढा भामटेपणा या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. 34 रुपये जुलै 2022 ला मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये भाव ठरवण्याचं निश्चित झालं. जून मध्ये 2023 ला तुम्ही भाव ठरवले. भाव ठरवून सांगितलं एक तर उत्पादन खर्चावर आधारित ते भावच नाहीये. तरी सुद्धा आम्ही समजतो 34 रुपये तुम्ही ठरवले. 34 रुपये जर तुम्ही भाव ठरवलेले, तुम्ही व्यवस्था निर्माण करायला पाहिजे का नाही? का तुम्ही नुसते येऊन फिती कापत बसायच्या, डेऱ्यांचे उद्घाटन करायचे, बॅनर लावून घ्यायचे गावागावात? याच्यासाठी निर्णय घेतला का शासनाने? शासनाने सांगितलं 34 रुपये दुधाला भाव मिळाला पाहिजे आणि तो भाव प्रायव्हेट असू द्या, सरकारी असू द्या, सगळ्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. ज्यावेळेस दूध संकलन करणाऱ्या संस्थांनी विरोध केला आणि सांगितलं आम्हाला हा भाव परवडत नाही, आम्ही 29 रुपये देऊ. शासनाची परत मीटिंग झाली. साहेब, डिसेंबर मध्ये कॅबिनेट झालं आणि कॅबिनेट मध्ये ठरलं की 5 रुपये आम्ही अनुदान देऊ. आनंद वाटला आम्हाला की कुठंतरी दया आली. पण माझ्यासारख्या माणसाला यांनी खूप ठेचा खाल्लेला आहे. त्याला माहिती होतं ही बंपगिरी आहे, हे फक्त जुमला आहे. आणि आज तेच खरं सिद्ध झालं. आज 3 महिने झाले. आले का तुमच्याकडे 5 रुपये? आले का 5 रुपये? मग या शासनाचं करायचं काय? डोकावर पाय मग कधी मतपेटीतून 5 रुपये तुम्ही जसं की GR काढला, 5 रुपये देण्याचं तुम्ही कबूल केलं. 29 मध्ये आम्हाला त्या डेअरीवाल्यांनी खाऊन टाकलं. आमचा उत्पादन खर्चावर आधारित भाव सुद्धा आम्हाला मिळाला नाही. जे पैसे मिळणार होते ते पैसे तुम्ही अजून आमच्या पदरात पाडले नाही. मग तुम्ही नुसतं लुटायचंच का शेतकऱ्यांना? म्हणून आमची ती पण मागणी आहे की याच्या संदर्भातलं धोरण निश्चित झालं पाहिजे. आणि ते नुसतं निश्चित होणंच कामाचं नाही, तर तुमचा जिल्ह्याचा जो दुग्ध अधिकारी आहे, डिस्ट्रिक्ट मिल्क ऑफिसर, ती पोस्ट शासनाने क्रिएट केलेली आहे. त्या माणसाचं हे दायित्व आहे की आपल्याकडनं आलेल्या दुधाचं संकलन जे होतंय त्याचा डाटा सगळा जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे आहे. आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचं जे तुम्ही खातं तुमच्याकडे रजिस्टर करून घेतलेलं आहे त्याच्यावर ते 5 रुपयाचं जे काही अनुदान आहे गेल्या 4-5 महिन्याचं ते तुम्ही टाकलं पाहिजे. यावं लागेल का नाही रस्त्यावर? यायचं का नाही आपल्याला रस्त्यावर? मग प्रशासनाला तुम्ही हेच सांगा की साहेब हे थांबणारा विषय नाहीये. हे 4 कागदाचं आंदोलन तुम्हाला आम्ही पत्र दिलं म्हणजे हा विषय संपणारा नाहीये. तुम्हाला परत आमच्या समोर यायचंय. आम्ही तुमच्या अडचणी समजतो, परंतु तुम्ही आम्हाला समजून घ्या. आणि त्याच्यामुळं मित्रांनो हा एक विषय FRPच्या बाबतीत आता काही शेतकरी म्हणताय की ऊसाच्या संदर्भातली भूमिका, FRPच्या बाबतीत केंद्र शासनाने जी भूमिका घेतलेली आहे, मित्रांनो तुम्हाला कदाचित माहिती नसेल, परंतु गेल्या वर्षीपासून केंद्र शासनाने सांगितलेलं आहे की ही FRP देण्याची भूमिका जी आहे किंवा ऊसाला भाव द्यायची भूमिका आहे ती राज्य शासनाची आहे. राज्य शासनाची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून ऊसाचा भाव ठरणार आहे. त्याला रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला आपण म्हणतो. त्याच्यासाठीचा 2013 ला महाराष्ट्र शासनाने कायदा आणलेला आहे. इतकं निर्लज्ज सरकार आहे. याचं कारण आहे मित्रांनो, कारण यांच्याच हातात सत्ता आहे. जे कारखानदार आहेत तेच तिथं आहेत. त्याच्यामुळं आजपर्यंत कमिटी अस्तित्वात आली नाही. जेव्हा आम्ही रेटा लावला त्यावेळेस शासनाला जाग आली, कमिटी केली, तर कमिटीची मीटिंग सुद्धा झाली नाही. मग त्या मीटिंग मध्ये रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्याच्या माध्यमातून ऊसाचा दर काढायची पद्धत आहे. आजपर्यंत 2013 पासून कायदा येऊन देखील कोणत्याही कारखान्याने, कोणत्याही RJDने, कोणत्याही साखर आयुक्ताने ही भूमिका घेतली नाही की तुम्हाला ही कमिटी भाव ठरवून देईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला कारखान्याच्या गेटवर फलक लावावा लागतील, पेपरला जाहिरात द्यावी लागेल. हा कायदा आहे, मी सांगत नाही.
तुम्हाला पेपर बंद जाहिरात द्यावी लागेल की आमच्या इथं कारखान्याचा एवढा एवढा भाव आहे. केला का? कोणत्या अधिकाऱ्याने याला ऑब्जेक्शन घेतलं का? का कायदा आम्हालाच कळतो, यांना कळत नाही? आम्हाला अडवायचं असल्यावर त्यावेळेस लय कायदे कळतात तुम्हाला खूप कायदे कळतात ना, आम्हाला ज्यावेळेस अडवायचं असतं त्यावेळेस. मग हे कायदे जे आम्ही सांगतो त्यावेळेस झोपा काढले का तुम्ही? तुम्हाला सातत्याने निवेदन देतोय की तुम्ही रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्याच्या माध्यमातून भाव काढलेले नाहीयेत. ते भाव काढण्यासाठी तंबी द्या, संचालक मंडळ बरखास्त करायचे सुद्धा तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही तो अधिकार वापरला नाही. तर मित्रांनो, या सगळ्या अडचणीच्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये याच्यापेक्षा भयानक असं आंदोलन करावं लागेल. आम्ही तुमच्या पुढे आहोत. शासकीय व्यवस्थेमध्ये गोळ्या घ्यायला आम्ही तयार आहे. हे हा जो बिल्ला लावलेला आहे आम्ही, त्याच्यामध्ये किती लोक मेलेत माहिती ना? हा लाल रंगाचा का केला? आंदोलनामधनं ज्यावेळेस शेतकरी मेला त्यावेळेस जोशी साहेबांनी हा बिल्ला तयार केलाय. त्याच्यावर आम्हाला काही फरक पडत नाही. तुमच्यात किती दम असेल ते दाखवा. रस्त्यावरून हटणारी अवलाद आमची नाहीये. तर त्याच्यामुळं मित्रांनो, एकच लक्षात ठेवा, घरी बसून आत्महत्या करण्यापेक्षा शेतकरी संघटनेत, प्रहार संघटनेत तुम्ही सामील व्हा आणि प्रशासनाला कायदेशीर मार्गाने त्यांची जागा दाखवून द्या. या सगळ्या आंदोलनामध्ये आज जी काही आपण भूमिका घेतली आहे, ही भूमिका आपण आपले प्रशासकीय जे प्रमुख आहेत, SDO, त्यांना आपण आता निवेदन देणार आहोत. सावंत साहेबांना मी 2-3 वेळा निवेदन दिलेली आहेत. मी मागच्या वेळेस पण म्हटलं, सावंत साहेब अपना भेडो अरे अपना भेडो, शेतकरी संघटनेचा विजय असो, प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय.